दर्शको नमस्कार, परितू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी एकादशीचा सोहळा हा 25 जुलै रोजी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। अनेक ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आता पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। आज बहुतांश ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होतंय। प्रशासनानं पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची काही तयारी आहे ती तयारी अतिशय जोरदारपणे केली दिसून येते। एकंदरीतच आपण पंढरपूरमध्ये पाहिलं असेल तर पंढरपूरमध्ये जे काय हरिनामाचा जयघोष आहे, भक्तिमय वातावरण आहे ते तयार झालेलं या ठिकाणी दिसून येते। पंढरपूरच्या वेशीवरती असणाऱ्या वाखरी पालखी तळावरती ज्या काही संतांच्या सर्व पालख्या आहेत त्या सर्व पालख्या त्या 24 तारखेला विसावणार आहेत आणि तिथून या ज्या पालख्या आहेत त्या पालख्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पुढे मार्गस्थ होणार आहेत। तत्पूर्वी प्रशासनानं यावर्षी या वाखरीच्या वेशीवरती भली मोठी जी कमान आहे ती कमान या ठिकाणी उभारलेली दिसून येते। महाराष्ट्र शासनाचं जे काय ग्रामविकास व पंचायत राज विभाग आहे आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं ही कमान उभारली आणि ही जी कमान आहे ही कमान सध्या आकर्षण ठरते आहे। अनेक लोकांचं, स्थानिक लोक असतील, भाविक असतील, या लोकांसाठी ही कमान ही सेल्फी पॉईंट ठरलेली दिसते आहे। अनेक जे भाविक असतील, नागरिक असतील या कमानीच्या समोर येऊन आपले सेल्फी घेत आहेत। एकंदरीतच या सेल्फीचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर या ठिकाणी फक्त 2 फोटो दिसतात। एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत आणि वरच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांचे 2 फोटो दिसून जे काही विठ्ठलाची जी काही मूर्ती आहे ती मूर्ती आणि त्याचबरोबर देवळाची प्रतिकृती अशा पद्धतीची जी काही इमेज आहे ती थीम आहे ती थीम या ठिकाणी प्रशासनावतीने या ठिकाणी करण्यात आली आहे। मात्र हे सगळं होत असताना हा आषाढी एकादशीचा सोहळा ग्राम महसूल प्रशासन असेल त्यांनी कशा पद्धतीनं हायटेक केला आहे हे एकंदरीत दिसून येतं आहे। वारकऱ्यांना सोयीसुविधा देत असतानाच ही वारी आहे ती निर्मल वारी करण्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासन सातत्यानं प्रयत्न करत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून जिल्हाधिकारी असतील, हे पंढरपूरमध्ये ठाण मांडूर आहेत, पालकमंत्री असतील, ते अनेक विभागाचा सातत्यानं आढावा घेत आहेत। एकंदरीतच जिल्हा प्रशासनाच्या नियोजनानुसार पंढरपूरची वारी आहे पंढरपूरची वारी सुकर होत असताना मात्र इथली जी वारी आहे ही वारी ह्या कमानीच्या दृष्टीनं सध्या आपल्याला एक वेगळी झालेली दिसून येते आहे आणि ही कमानची वारी आहे, ही कमान आहे वारीची, ती सध्या आकर्षण झालेली दिसून येते आहे। थोडे जर्नलिस्ट प्रज्वलसह बालाजी फोगरे, परितू न्यूज, वाखरी।